आपल्या खात्यातले पैसे संपल्यावर प्रीतीने सलीलकडे पैसे मागितले. अर्थात ते मागताना तिने त्याच्या प्राप्तीचा, आर्थिक परिस्थितीचा विचार केला नव्हता. नव्हे, तो विचारही तिच्या डोक्यात आलेला नव्हता. कारण तशी सवयच नव्हती ना तिला. सलीलने मुकाट्यानं तिला पैसे देऊन टाकले. पुन्हा दुसऱ्यांदाही. तिसऱ्यांदा मात्र त्यांनी तिला विचारलं, प्रीती, एवढ्या पैशाचं तू करतेस तरी काय? मागच्या 15 दिवसांपूर्वी मी तुला 1000 रुपये दिले होते. त्याच्या 1 आठवड्यापूर्वी 1000 रुपये दिलेले होते. हे ऐकलं आणि प्रीती एकदम स्तब्ध झाली. सलीलच्या चेहऱ्याकडे अविश्वासानं बघत राहिली. आजवर भैयाकडे पैसे मागणं आणि त्याने तिला ते कारण न विचारता देणं हीच सवय तिला पडून गेली होती. एवढ्या पैशाचं तू काय केलंस असं भैयानं तिला कधीच विचारलं नव्हतं किंवा तिला दिलेल्या पैशाचा हिशोबही भैयानी कधी मागितला नव्हता. आज पहिल्यांदाच प्रीती मनातनं दुखावली गेली. सलीलच्या त्या प्रश्नाने तिच्या मनावरच आघात केलेला होता. काय झालं प्रीती? तू एकदम गप्प का झालीस? तिचा हात हातात घेत सलील म्हणाला, घरात काही आणायचं आहे का? नाही. प्रीती काहीशा हलक्या आवाजात म्हणाली, क्लबचं थोडंसं बिल बाकी आहे, ते बिल मला द्यायचं आहे. प्रीतीचा हात सोडत सलील गंभीर झाला. प्रीती, गैरसमज करून घेणार नसशील तर एक गोष्ट सांगू? बोल. पण स्वर काहीसा दुखावलेला. प्रीती, तू क्लबमध्ये जायचं सोडून दे. अगं, जे लोक प्रामाणिकपणे पैसे कमवतात ना, त्यांच्यासाठी क्लब नाही आहे. आधीच दुखावलेल्या प्रीतीला सलीलच्या ह्या बोलण्यानं आणखीन धक्का बसला. नकळत तिचे डोळे भरून आले. प्रीती, माझ्या बोलण्याने तू दुखावली गेली आहेस ना? नाही. असं म्हणत प्रीतीने आपला चेहरा दुसरीकडे वळवला. डोळ्यात जमलेले अश्रू पुसले. प्रीती, मला माहिती आहे, माझ्या बोलण्याने तू दुखावली गेली आहेस. पण परिस्थिती तुझ्यापासून लपवून ठेवण्यातही काही अर्थ नाही आहे. माझ्या अकाउंटला 6,000 रुपये होते. लग्नानंतर तुझ्याच हट्टाखातर गोदरेजचं कपाट, रेडिओ आणि इतर काही खरेदी करण्यात 4,000 रुपये खर्च झाले. जे 2,000 रुपये बाकी होते ते मी तू मागितलेस त्यावेळी तुला दिले. प्रीती काहीच बोलली नाही. तसा मग सलीलच म्हणाला, तुला क्लबचं बिल द्यायचं आहे ना? संध्याकाळपर्यंत मी त्याची काहीतरी सोय करतो. पण प्रीती, प्रत्येक वेळेला मला ते शक्य होईल असं नाही. हे क्लब, या पार्ट्या आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी नाही आहेत प्रीती. तुला हे समजायला हवं. हे क्लब म्हणजे केवळ दिखाऊपणाचे अड्डे आहेत. पायात चप्पल नाही, अंगात कोट नाही म्हणून मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लोकांना अर्ध्या जेवणातनं उठवून ही क्लबची मॅनेजमेंट त्यांना बाहेर हाकलून देते. म्हणजे इथे माणसाला किंमत नाही आहे, त्याच्या चपलेला, त्याच्या कपड्यांना किंमत आहे. अशा माणुसकी शून्य क्लबमध्ये तू जावंस असं मला तरी वाटत नाही. तू समजूतदार आहेस. माझ्या बोलण्याचा तू थोडा शांतपणे विचार केलास तर तुलाही माझं बोलणं पटेल. सलील निघून गेल्यावर ती संपूर्ण दिवस विलक्षण उदास होती. राहून राहून तिच्या डोळ्यात अश्रू जमा होत होते. आज पहिल्यांदाच प्रकर्षानं तिला भैयाची आठवण आली. केवळ 1000 रुपयांचा प्रश्न, पण सलीलनी आपल्याला काय आणि किती सुनवावं? क्लबबद्दल जर त्याचं एवढंच वाईट मत होतं तर ते त्याने यापूर्वी जाहीर का नाही केलं? कारण त्यावेळी त्याच्या खिशाला तोशिष पडली नव्हती. आणि आज ह्या आणि अशाच विचारांनी दिवसभर प्रीती आतल्या धुमसत राहिली होती. संध्याकाळी सलील लवकरच घरी आला. प्रीतीला तसं उदास उतरलेल्या चेहऱ्यानं बसलेलं बघून काहीसा हसत तो म्हणाला, अरे, सकाळचं बोलणं बाईसाहेबांनी अजून मनाला लावून घेतलेलं दिसतंय. खैर, आपकी नाराजी हम अभी दूर किए देते हैं.
हे घे 1,000 रुपये. असं म्हणत सलीलने 100च्या 10 नोटा खिशातनं काढून प्रीतीच्या समोर धरल्या. प्रीतीने एकदा सलीलच्या हातातल्या नोटांकडे बघितलं, मग ती सलीलकडे बघत राहिली. अगं घे घे, घाबरू नको. बघू नको का अशी? मी काही बँकेच्या कॅशमधनं आणलेल्या नाही आहेत या नोटा. नोटा आपल्याच आहेत. सध्या जी कादंबरी लिहितोय ना, त्याच्या मानधनाची रक्कम आहे ही. पण तरीही प्रीती अविश्वासानं त्याच्याकडे बघत होती. तिचा त्याच्या बोलण्यावर मुळीच विश्वास बसलेला नव्हता. बसणार कसा? या कादंबरीचा व्यवहार तिच्यासमोरच झाला होता. 15 दिवसापूर्वी राजमोहन प्रकाशनचे एक प्रकाशक त्याच्याकडे आले होते. त्यांनी त्याच्याकडे कादंबरी मागितली होती. सलीलने कादंबरी द्यायचं कबूल केलं होतं. मग व्यवहार ठरला होता. 2100 रुपये लमसम. हस्तलिखित पूर्ण होऊन हातात दिल्यावर 1,000 आणि उरलेले 1100 पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर. सलीलच्या आत्तापर्यंत फक्त 3-4च कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. अजून तसं त्याचं नाव वाचकांपर्यंत पोचायचं होतं. तोपर्यंत प्रकाशकाच्या या असल्या अटी त्याला मान्य कराव्याच लागायच्या. तर मग असा हा सगळा व्यवहार ठरलेला असताना, हस्तलिखित अजून पूर्णही झालेलं नसताना प्रकाशक 1,000 रुपये देईल कसा? प्रीतीच्या चेहऱ्यावरचं हे प्रश्नचिन्ह सलीलच्याही लक्षात आलं. अरे खरंच की, तो सगळा व्यवहारासंबंधी बोलणी हिच्यासमोर झाली होती, नाही का? अगं आज बँकेतनं लवकर निघालो आणि त्या प्रकाशकाच्या ऑफिसमध्ये गेलो. त्याला म्हणालो, मला एका जरुरी कामासाठी 1,000 रुपयांची आवश्यकता आहे. तुमचं हस्तलिखित मी 8 दिवसांनी आणून देतो. 1,000 रुपये दिले तर बरं होईल. दिले त्याने. तरीही प्रीतीचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. कारण तो प्रकाशक किती चिकट माणूस आहे. ठरलेले पैसे सुद्धा वेळेवर देत नाही. हे सलीलनीच तिला सांगितलेलं होतं. जो माणूस ठरलेले पैसे देत नाही, तो ॲडव्हान्स आणि तेही लगेच गेल्याबरोबर. आणि मग शेवटी सलीलला खरं ते सांगायला लागलं होतं. 2100 रुपयांना ठरलेली ती कादंबरी त्याला अवघ्या 1,000 रुपयात त्या प्रकाशकाला द्यायला लागली होती. तेही 1,000 रुपये त्यांनी हे असलं काम परवडत नाही हो, असं म्हणत त्याच्याकडनं रिसीट वगैरे लिहून घेऊन, सही वगैरे करून घेऊनच दिलेले होते. सलील जणू स्वतःच्या मनाची समजूत घातल्यासारखा म्हणाला, अगं मी विचार केला, हस्तलिखित पूर्ण झाल्यावर 1,000 तो देणार आहे. उरलेल्या 1100 रुपयांची काही गॅरंटी नाही. तेव्हा 1,000 तर 1,000, निदान आत्ता उपयोगी तर पडतील. 1,000 रुपयांचा व्यवहार ठरला होता असं आपण समजायचं, झालं. तो म्हणाला, प्रीतीला वाटत होतं की हे सगळं सांगून सलील आपल्यावर उपकार करतोय असं त्याला दाखवून द्यायचंय. बघ, तुझ्यासाठी मला माझी कादंबरी 1,000त द्यायला लागली, असाच त्याच्या बोलण्यामागचा एकूण गर्भित अर्थ आहे. आणि या विचाराने प्रीती आणखीनच दुखावली गेली. अगं घे की, विचार कसला करतीयस? सलील म्हणाला आणि त्याचवेळी बाहेर कारचा हॉर्न वाजला. हेही आता सलीलच्या परिचयाचं झालेलं होतं. कोण कोण प्रीतीला घेऊन जाण्यासाठी यायचं. अरे तुझे दोस्त आले वाटतं. खरं म्हणजे मी आज विचार केला होता तुला कुठेतरी घेऊन बाहेर फिरायला जावं असा. पण असो, जाऊ दे. हे पैसे घे, तुला आज क्लबमध्ये जायलाच हवं, बिल द्यायचं आहे ना तुला. आपण काय, पुन्हाच केव्हा तरी जाऊ फिरायला आपण. प्रीतीने मग जास्त आडेवेडे न घेता सलीलच्या हातातले पैसे घेतले, पर्समध्ये ठेवले. कारमध्ये बसलेल्या रेवतीला 1 मिनिट असा इशारा केला. झटपट साडी बदलून ते तयार झाली. आराम खुर्चीवर थकून पडलेला सलील प्रीतीची गडबड बघत होता. मगाशची तिच्या चेहऱ्यावरची उदासी, नाराजी कुठल्या कुठे पळाली होती. मी लवकर येते रे. जाता जाता प्रीतीने सलीलकडे न बघता म्हटलं आणि मग त्याच्या उत्तराची अपेक्षाही न करता ती बाहेर पडली. लवकर येते असं सांगून गेलेली प्रीती रात्री बऱ्याच उशिरानं परत आली. दार बंद करून प्रीतीने कपडे बदलले, गाऊन घातला. मग ट्यूब बंद करून झिरोचा बल्ब लावला आणि सलीलच्या बाजूला कॉटवर येऊन पडली. सलील अजूनही जागाच होता. तो भिंतीकडे तोंड करून पडून राहिला होता.
सलील, एवढ्या लवकर झोपलास का काय? त्याच्या जवळ सरकत आपला एक हात त्याच्या पाठीवरनं पुढे टाकत प्रीतीने त्याला हाक मारली. हो. सलील फक्त हुंकारला, तसाच पडून राहिला. नाराज झालास ना? अरे लवकर यायचं ठरवूनही कोणी येऊ देईना. सारखा हा भेटतो, तो भेटतो. सॉरी हा. इट्स ऑल राईट. म्हणजे खरोखर तू माझ्यावर नाराज आहेस? प्रीती त्याच्या आणखीन जवळ सरकली. तिचा स्वर किंचित घोगरा झाला होता. त्याच्या पाठीवरचा तिचा हात आता त्याच्या गळ्याशी आला होता. छे ग, तुझ्यावर कशाला नाराज हो ना? नाराज होण्यासारखं तू केलंस तरी काय? अरे मग तू माझ्याकडे तोंड का नाही करत आहेस? एखाद्या लहान मुलासारखी प्रीती लाडीकपणे म्हणाली. प्लीज प्लीज प्रीती, मला बोर करू नको. काहीशा तुटक स्वरात सलील म्हणाला. आपल्या गळ्यातला तिचा हात त्यांनी बाजूला काढून टाकला. संध्याकाळच्या प्रीतीच्या वागण्यानं त्याचं मन आधीच उदास झालं होतं. त्यातच केवळ प्रीतीसाठी त्याला आपली कादंबरी फक्त 1,000 रुपयात त्या प्रकाशकाच्या घशात घालायला लागली होती. या सगळ्याचा एकूण परिणाम बघता जे या क्षणी प्रीतीला त्याच्याकडनं हवं होतं ते द्यायला तो तयार नव्हता. शारीरिक उत्तेजितता सुद्धा मनाच्या प्रसन्नतेवर अवलंबून असते ना. सलीलकडून अशा प्रकारच्या वागणुकीची प्रीतीला अजिबात अपेक्षा नव्हती. त्यांनी ज्या प्रकारे तिचा हात झिडकारला होता त्यामुळे ती कमालीची दुखावली गेली होती. उत्तेजित झालेलं शरीर थंड पडलं होतं. उफाळलेल्या भावनांवर संयम ठेवणं बरंच जड गेलं होतं तिला. तुला काय झालंय सलील? हे सुद्धा आता मीच तुला सांगायला हवं का प्रीती? झटक्यात कुशीवर वळत सलील काहीशा तीक्ष्ण स्वरात म्हणाला. ज्या माणसाला दुसऱ्याच्या भावनांची कदर नाही, जो फक्त स्वतः पुरतं बघतो, त्याला काय म्हणायचं? आत्मकेंद्रित का? मी तुझ्या कुठल्या भावनांची कदर केली नाही? तुला ते आता स्पष्ट शब्दात समजावलं तर तुला आणखीन दुःख होईल प्रीती. प्रीती, तुझ्या लक्षात कसं येत नाहीये की तू आता एक पत्नी आहेस, एका सर्वसामान्य साधारण माणसाची पत्नी आहेस. मग तू सरळ शब्दात सांग ना की तू मला 4 भिंतींच्या आत बंदिस्त करू बघतोयस. तुला माझं मोकळेपणी हिंडणं फिरणं नाही आवडत. तू एवढी बिनडोक असशील असं मला वाटलं नव्हतं प्रीती. तुला फक्त स्वतःला काय हवं तेवढं कळतं. दुसऱ्याची आवडीनिवडीची तू कधी काळजी करत नाहीस. संध्याकाळी मी फक्त तुझ्यासाठी लवकर घरी आलो. तुला कुठेतरी बाहेर घेऊन फिरायला जावं अशी माझी इच्छा होती. मी ती इच्छा बोलून सुद्धा दाखवली. पण तुला माझ्या त्या साध्या इच्छेची कदर करावी असं सुद्धा वाटलं नाही. अरे तू म्हणतोयस तर आज मी क्लबमध्ये जात नाही, आपण जाऊ फिरायला, एवढं नुसतं म्हणायचं तरी निदान. केवळ माझ्या समाधानासाठी तरी. पण ते सुद्धा तुला वाटलं नाही. अरे मला क्लबचं बिल द्यायचं होतं आणि तू स्वतःच म्हणालास ना की जा. बिल तुला उद्या सुद्धा देता आलं असतं आणि मी तुला नको जाऊ असं म्हटलं असतं तरी तू माझं थोडंच ऐकलं असतंस. आणि हे तर आजचं झालं. मी रोजच्या बद्दल बोलतोय प्रीती. मी कामावरनं परत येतो तेव्हा तुझा घरी पत्ता नसतो. मी स्वतःच्या हाताने चहा करून घेतो. कधी कधी तर तू क्लबमधनं जेवून येतेस. आज अमक्यानं पार्टी दिली असं सांगून मोकळी होतेस. मी जेवलोय का नाही आणि जेवलो असेल तर मी कुठे जेवलोय याची साधी चौकशी करण्याचंही भान तुला राहत नाही. सलील बोलत असताना प्रीती शांतपणे ऐकत होती. कितीतरी दिवस मनात साठलेलं सलील बोलत होता आणि प्रीतीच्या चेहऱ्यावर आपलं काही चुकलंय असे पुसटसे सुद्धा भाव नव्हते. प्रीती, अगं तुझ्या परतण्याची वाट बघत मी जागा असतो आणि तू परत आल्यावर केवळ तुला इच्छा असेल तर तू माझ्याजवळ येतेस. तुला दुखवू नये म्हणून मी आजपर्यंत तुला काही बोललो नाही प्रीती. मला शक्य होईल तेवढं मी तुझ्या मनाप्रमाणे वागत आलोय प्रीती.
नकळत सलीलचा स्वर हळवा झाला होता. प्रीतीच्या मनात येत होतं, भैया म्हणत होता तेच खरं होतं. हा माणूस आपल्याला बांधू बघतोय. प्रेमाविमाच्या हा करत असलेल्या सगळ्या वल्गना खोट्या आहेत. हे बघ प्रीती, मला कल्पना आहे माझं हे बोलणं तुला मुळीच आवडलेलं नाहीये. पण हे सगळं बोलण्याची तूच माझ्यावर वेळ आणली आहेस. प्रीती काहीच बोलली नाही. तिने स्वतः सलीलकडे पाठ फिरवली आणि ती झोपून गेली. आपल्या बोलण्याचा थोडाफार तरी परिणाम प्रीतीवर होईल असं त्याला वाटलं होतं. फार नाही, पण आपल्या चुकीची थोडीफार तरी ती कबुली देईल. निदान पुन्हा आपल्या गळ्यात हात टाकून वागण्याचं समर्थन करेल असं त्याला वाटलं होतं. पण प्रीतीने चक्क त्याचं बोलणं वाऱ्यावर सोडून दिल्यासारखं केलं होतं. सलीलनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. कूस बदलून त्यांनीही तिच्याकडे पाठ केली. हळूहळू दोघांमध्ये दरी पडायला सुरुवात झाली होती आणि दिवसेंदिवस ही दरी रुंदावतच चाललेली होती. त्या दिवसापासून सलीलविषयी प्रीतीच्या मनात नकळत एक प्रकारची आढी निर्माण झालेली होती. सलीलनी एवढं सांगून समजावून सुद्धा प्रीतीने क्लबमध्ये जायचं सोडलं नव्हतं. तिच्या वागण्यात कसलाही फरक पडला नव्हता. उलट ती आता काहीशी बेफिकीर बेपर्वा झाली होती. आणि सलील, तो मुकाट्यानं प्रीतीचं हे वागणं बघत राहिलेला होता. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा समजावून सांगणं त्याच्या तत्वात बसत नव्हतं. समजूतदार माणूस आपल्या हातून झालेली चूक समजावून घेऊन ती चूक पुन्हा न करण्याचा प्रयत्न करतो. तशी चूक पुन्हा घडू नये अशी काळजी घेतो. पण समजावून सांगून सुद्धा जो माणूस ऐकत नाही किंवा आपल्या हातून काही चुकलंय हेच मान्य करत नाही, त्या माणसाला पुन्हा पुन्हा सांगणं व्यर्थ असतं. आणि प्रीतीच्या बाबतीत नेमकं तेच घडलेलं होतं. आपलं काही चुकलंय किंवा आपण चुकीचं वागतोय हेच तिला मान्य नव्हतं. त्यानंतर 8 दिवसांची गोष्ट. सलील संध्याकाळी बँकेतनं आला तेव्हा प्रीतीला घरात बघून त्याला कमालीचं आश्चर्य वाटलं होतं. तो संध्याकाळी घरी येणं आणि प्रीती घरात नसणं हे त्याच्याही आता एवढं अंगवळणी पडून गेलं होतं की प्रीतीचं घरात असणं त्याच्या दृष्टीनं एक आश्चर्य होतं. पण त्यांनी आपलं आश्चर्य आपल्या मनातच ठेवलं. प्रीतीला त्याबद्दल त्यांनी काही विचारलं नाही. तसंही त्या दिवसापासून त्यांचं बोलणं अगदी मर्यादित झालेलं होतं. अर्थात बोलायला प्रीती मुळात असायचीच कुठे. सकाळी सलीलची बँकेत जायची घाई आणि संध्याकाळी तो घरी यायचा तेव्हा प्रीती क्लबमध्ये. क्लबमधून ती परत यायची तेव्हा एकतर सलील लिहित बसलेला असायचा किंवा मग डोळे मिटून कॉटवर पडून राहिलेला असायचा. त्या दिवसापासून प्रीती त्याच्या जवळही आली नव्हती आणि त्यांनी सुद्धा तसा प्रयत्न केलेला नव्हता. एकूण काय, दोघंही एकाच घरात राहत असून सुद्धा रेल्वे स्टेशनवरच्या वेटिंग रूममधल्या प्रवाशांसारखे झालेले होते. सलीलनी कपडे बदलले आणि तो आराम खुर्चीवर टेकला. पण प्रीतीच्या चेहऱ्यावरनं एक गोष्ट त्यांनी मार्क केली होती की प्रीतीला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे आणि ते जे काही आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याशिवाय ती आज क्लबमध्ये न जाता आपली वाट बघत घरी थांबली नसती. समोरच्या खुर्चीवर बसलेली प्रीती त्याच्याकडेच बघत होती आणि आराम खुर्चीवर डोळे मिटून पडलेल्या सलीलला त्याची जाणीव होती. काही क्षण एका विचित्र शांततेत पसार झाले. तो काहीतरी बोलेल, विचारेल म्हणून प्रीती वाट बघत होती. निदान आज तू घरी कशी, क्लबमध्ये गेली नाहीस का, हे तरी तो विचारेल अशी तिची अपेक्षा होती. पण सध्या दोघांनीही एकमेकांचा अपेक्षाभंग करायचं ठरवलेलं होतं. सलील काहीच बोलत नाही हे बघून शेवटी प्रीती हलक्या स्वरात म्हणाली, अरे मी तुझी वाट बघत होते. माझी? आराम खुर्चीवर सरळ बसत प्रीतीकडे बघत तो उद्गारला. तिच्या बोलण्याचं आपल्याला फारच आश्चर्य वाटल्याचे भाव त्यांनी चेहऱ्यावर आणले होते. त्यात एक छुपं व्यंगही होतं. हो, तुझी वाट बघत होते. कशासाठी? अरे आज केदार आला होता. केदार?
हां, भैयानी त्याला पाठवलं होतं. अच्छा, 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 अच्छा. म्हणजे तुझ्या बंगल्यातल्या नोकराबद्दल बोलतोयस हो तू. बरं, 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 बरं. काय म्हणत होता? भैय्या साहेबांनी कशासाठी पाठवलं होतं त्याला? आपल्याला बोलवण्यासाठी. आपल्याला? अरे तुझ्या भैय्याची ही स्वागत करायची पद्धत काही आवरच आहे. पहिल्यांदा धक्के मारून घरातनं हाकलून द्यायचं आणि मग नोकरांकरवी बोलवणं पाठवायचं. वाह! मी तुला म्हणाले होते ना, भैय्या आपल्याला नक्की माफ करेल. त्याच्या बोलण्यातल्या उपरोधिकपणाकडे दुर्लक्ष करत प्रीती म्हणाली, भैय्यासाहेबांनी आपल्याला नाही प्रीती, तुला बोलवलंय आणि आता तुझ्यामध्ये मी येतो म्हणून आपल्याला. बरं मग काय विचार आहे? प्रीतीच्या चेहऱ्यावर आपली नजर रोखत सलीलने विचारलं. अरे म्हणून तर मी तुझी वाट बघत होते ना. तू आल्यावर आपण बरोबर जाऊ म्हणून. म्हणजे तू अगोदरच ठरवलंयस तर. अरे यात ठरवण्यासारखं काय आहे? भैय्यांनी बोलवलंय, आपल्याला जायला हवं. प्रीती तू जा. तू नाही येणार? नाही मी नाही येणार, पण तुलाच मी अडवणार सुद्धा नाहीये. तुझ्या सद्सद्विवेक बुद्धीला पटतंय, मग तू जा. पण ज्या घरातनं मला अपमानास्पद रीतीनं हाकलून देण्यात आलं, तेही केवळ मी तुझ्याशी लग्न केलं म्हणून. त्या घराची पुन्हा पायरी चढायची माझी तरी इच्छा नाहीये. सलीलचं बोलणं ऐकत असताना प्रीतीच्या मनात येत होतं, की सलील आजकाल प्रत्येक गोष्टीचा अर्थ चुकीचा घेतोय. स्वतःचा न्यूनगंड उघडा पडायला लागला, की माणूस अशी निगेटिव्ह भूमिका स्वीकारतो. "काय गं, कसला विचार करतीयेस?" सलीलने विचारलं. "छे रे, मी कसला विचार करणार? विचार करणं हे काय माझं काम आहे का? नाहीच ना." असं म्हणत प्रीती खुर्चीवरनं उठून उभी राहिली. त्यावेळी सलीलच्या लक्षात आलं, की प्रीती बाहेर पडायची सगळी तयारी करून त्याची वाट बघत थांबली होती. "तू जाणार आहेस?" "हो, अर्थात. तू येशील म्हणून मी फक्त तुझी वाट बघत थांबले होते. आता तू येत नाही म्हटल्यावर मी जाते." "ठीक आहे." एवढंच बोलून सलीलने पुन्हा आराम खुर्चीवर मान टेकवली, डोळे मिटून घेतले. मिटल्या डोळ्यांनी प्रीतीच्या बाहेर जाणाऱ्या पावलांचा आवाज तो ऐकत राहिला होता. प्रीतीला खरोखर आपण कधीच समजूच शकलेलो नाही. एकदा ती खूप जवळची वाटते, एवढी की तिने आपलं सगळं आयुष्य केवळ आपल्याशीच बांधून घेतलंय असं वाटावं. आणि कधी-कधी ती एवढी दूर, एवढी परकी होऊन जाते, की या स्त्रीशी आपला संबंध कसा काय, असा प्रश्न पडावा. कदाचित प्रीतीने स्वतःला वेगवेगळ्या स्तरांमध्ये वाटून टाकलेलं असावं. भावना आणि मन याचा तिच्या लेखी परस्पर संबंध काहीही नसावा. स्वतःला सोयीस्कर अशा पद्धतीने ती स्वतःला बदलवत असते. तिच्या भावनांचा संबंध तिच्या मनाशी नाही, इच्छेशी आहे. तिच्या जिद्दीशी आहे. तिचं मन त्यात कुठेही सहभागी नसतं. तिचं मन आपलं तिच्या जिद्दीमागे, तिच्या इच्छेमागे धावत असतं. आपल्याशी लग्न तरी प्रीतीने मनापासनं केलं का केवळ जिद्दीपोटी? नको नको, ही विचारांची साखळी अशीच लांबत जाईल. त्यातून नाही नाही त्या शंका, कुशंका निर्माण होतील. त्यापेक्षा सलील मनातले विचार झटकत उठला. आतून तांब्या भरून पाणी आणि फुलपात्र घेऊन आपल्या रायटिंग टेबल जवळ आला. तांब्या फुलपात्र एका बाजूला ठेवून त्यांनी खुर्चीवर बैठक मारली, समोरची फाईल पुढे ओढली आणि मग डोक्यातले सगळे इतर विचार बाजूला सारत तो कादंबरी लिखाणात मग्न झाला. काही वेळापुरता का होईना त्याला प्रीतीचा विसर पडला होता. बराच वेळ उशीर करून प्रीती घरी परतली तेव्हा सुद्धा सलील लिहितच होता. आल्या आल्या त्याच्या पाठीमागून त्याच्या गळ्यात हात टाकत ती त्याला बिलगली. सलीलनं पेनाचं टोपण बंद करून पेन फाईलवर ठेवत प्रीतीकडे बघितलं. "अरे वा, बरीच खुश दिसतीयस." तिच्या चकाकत्या डोळ्यांकडे बघत तो म्हणाला, "काही विशेष?" "अरे म्हणजे काय, विशेषच आहे." त्याच्या गालावर आपला गाल घासत प्रीती म्हणाली, "अरे भैयानी आपल्याला क्षमा केली आहे." सलीलच्या अगदी तोंडावर आलं होतं विचारावं, की क्षमा करण्यासारखा आपण कुठला गुन्हा केला होता?
पण तो काही बोलला नाही, कारण तेवढ्या एकाच वाक्यावरनं प्रीतीचा सगळा मूड पुन्हा खराब झाला असता. पण एक गोष्ट निश्चित, भैयासाहेबांनी माफ केल्याचा प्रीतीला खरोखरच मनापासनं आनंद झाला होता. याचा अर्थ प्रीतीलाही आपण काहीतरी गुन्हा केलाय असं वाटत होतं का? अरे भैयानी विचारलं सुद्धा, तुला बरोबर का नाही आणलं? मग तू काय सांगितलं त्यांना? मी मारली थाप. म्हटलं तुझी तब्येत ठीक नाहीये. बर बर बर. सलील, असं म्हणत प्रीती एकदम गप्प झाली. तिचा हसरा चेहरा काहीसा गंभीर झाला. सलीलच्या लक्षात आलं हिला काहीतरी बोलायचं आहे, आणि ते कसं बोलावं हा हिच्या पुढे मोठा प्रश्न आहे. बोल ना बोल, आणखीन काय म्हणतायत भैयासाहेब? सलीलने तिची अवस्था आपल्या लक्षात आलीच नाहीये असं दाखवत सहज स्वरात विचारलं. प्रीती क्षणभर गप्प राहिली आणि म्हणाली, भैयाने आपल्याला माफ केलंय. जे काही झालं गेलं ते विसरून जा असं म्हणाला तो. म्हणाला, त्यावेळी मी रागाच्या भरात काहीतरी बोललो असेन, पण मला तरी तुमच्याशिवाय कोण आहे? यातला एखाद दुसरा शब्द सोडला तर बाकीची भर प्रीतीची आहे हे सलीलच्या लक्षात आलं. आणि ज्या अर्थी प्रीतीला एवढं प्रास्ताविक करायची आवश्यकता भासली, त्या अर्थी गोष्ट आपल्या पचनी पडणारी नाही याचीही प्रीतीला कल्पना असावी, म्हणून तर ती एवढं बोलतीये. पण सलील काही बोलला नाही. सलील, भैयानी मला सुचवलंय तू ही बँकेतली नोकरी सोडावीस आणि भैयाच्या बिझनेसमध्ये त्याला मदत करावीस. नाहीतरी त्यालाही आता एकट्याला हा एवढा व्याप झेपत नाहीये. तुला तो बिझनेसमध्ये पार्टनर म्हणून घ्यायला तयार आहे. शिवाय एवढ्या मोठ्या बंगल्यात त्याला अगदी एकटं एकाकी वाटतंय. तेव्हा आपण बंगल्यात येऊन राहावं अशी त्याची इच्छा आहे. बोलली आणि प्रीती मोठ्या अपेक्षेनं सलीलच्या चेहऱ्याकडे बघत राहिली. सलील हसला, काहीसा उदास, काहीसा विषण्ण. मग एक दीर्घ निश्वास सोडत म्हणाला, प्रीती, अगं यापेक्षा भैयानी मला एकच आशीर्वाद दिला असता ना, की सलील तू मोठा हो, यशस्वी हो, परमेश्वर तुला या जगात जगण्यासाठी आवश्यक असणारी हिंमत आणि बळ देवो, तर ते मला जास्त आवडलं असतं. पण त्याऐवजी भैयासाहेबांनी मला विकत घ्यायची तयारी दाखवली आहे. आपल्या पैशाच्या जोरावर मला कायमचा पंगू, आश्रित बनवायचं आहे त्यांना. हे बघ, तुझं सगळं बोलणं आजकाल ना माझ्या डोक्यावरनं जायला लागलंय. कपाळावर आठ्या घालत प्रीती म्हणाली, यात आश्रितपणाचा प्रश्नच कुठे येतो रे? जाऊ दे ना प्रीती, मी तुला कितीही समजून सांगितलं तरी माझं बोलणं तुला समजणार नाही, आणि समजलं तरी ते पटणार नाही. पण मी तुला पहिल्यांदाच सांगितलं होतं की तुझ्या भैयाच्या बंगल्याची पुन्हा पायरी चढायची माझी इच्छा नाहीये. तेव्हा भैयानं दिलेली ही ऑफर स्वीकारण्याचा प्रश्न येत नाही. अरे तू समजतोस तेवढा भैया वाईट नाहीये. जो माणूस गरिबीला शाप समजतो आणि माणसाचं नातं माणुसकीशी असतं, पैशाची नाही, हे ज्याला समजत नाही, तो माणूस माझ्या दृष्टीनं माणूस म्हणायच्या लायकीचा नसतो. सलील, तुला वाईट वाटणं साहजिक आहे, पण सत्य नेहमी कटू असतं. हो ना, मलाही ते आता कळायला लागलंय. तुझं हे रूप मला पहिल्यांदा कळलं असतं तर किती बरं झालं असतं. आणि प्रीती चक्क हुंदके देत रडायलाच लागली. तुझं म्हणणं खरं आहे प्रीती, आपल्या दोघांचीही ती चूक झाली. आपण दोघं एकमेकांना जसे समजत होतो तसे नाही होत. तू भावनेच्या भरात माझ्याबरोबर वाहवत गेलीस, त्याला मी तुझं प्रेम समजलो, आणि तू फक्त तुमच्या सोसायटीत बघायला न मिळणारं माझं साधेपण, माझा मुलींच्या बाबतीत असलेला भित्रेपणा यावर प्रेम केलंस. माझ्यातला माणूस बघायला विसरलीस तू. तुला काय म्हणायचंय नेमकं? मला फक्त एवढंच म्हणायचंय प्रीती, मला माझं आयुष्य जगू दे. माझ्या आयुष्याला तू तुझ्या किंवा इतरांच्या मनाप्रमाणे वळवायचा प्रयत्न करू नकोस. माझ्या सत्सद विवेकबुद्धीवर आक्रमण करू नकोस. अरे तुझ्या या सत्सद विवेकबुद्धीची फिलॉसॉफी माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. कारण प्रीती, तू तुझी जिद्द, तुझा हट्ट समोर ठेवून वावरतीयस.
दुसऱ्याच्या मनाचा, भावनांचा तू विचारच करत नाहीस. तू थोडाफार जरी दुसऱ्याचा विचार केलास ना, तरी तुला माझी ही फिलॉसॉफी समजणं फारसं अवघड नाही जाणार. सलील, मी तुझ्यावर प्रेम केलं होतं, अजूनही करते आहे. तुझ्या प्रेमाची मी कधीही शंका घेतलेली नाही प्रीती. मग तुझं हे बोलणं दुटप्पी आहे. तुझं माझ्यावर प्रेम असतं तर तू माझ्या बोलण्याचा विपर्यास केला नसतास. माझ्या प्रत्येक गोष्टीला आडवं लावलं नसतंस तू. हे बघ, हा सुद्धा तुझ्या हट्टी स्वभावाचा भाग आहे. तसं नसतं तर माझ्या बोलण्यामागची भावना तू समजून घेतली असती. म्हणून मी म्हणतो की तू मला कधी समजून घ्यायचा प्रयत्नच केलेला नाही आहेस. ठीक आहे, ठीक आहे. तुझा जर माझ्यावर हाच आरोप असेल तर यापुढे मला तुला समजून घ्यायची इच्छा नाही. तुझ्या गोडगोड शब्दांवर, त्या शब्दातून निर्माण केलेल्या स्वप्नांवर मी भाळले. पण ते शब्द फक्त शब्द होते. गोंडस देखणं रूप देऊन तू ते शब्द माझ्यासमोर फेकलेस. भैया म्हणत होता ना, तेच खरं. तू फक्त शब्दांचा जादूगार आहेस. प्रीतीचे डोळे पुन्हा अश्रूंनी भरले होते. त्यांचं म्हणणं खरं होतं, पण त्यांना तुझ्या ह्या स्वभावाची कल्पना होती ना. कुठला माझा स्वभाव? कसलाही विचार न करता बोलण्याचा स्वभाव. आणि तू प्रत्येक गोष्ट विचार करून बोलत असतोस वाटतं. तुझ्या शब्दांचे वार मनाला किती रक्तबंबाळ करतात याचा तू तरी कधी विचार करतोस का रे? हे बघ, असा एकमेकांवर आरोप करून आपल्यातला तणाव कमी होणार नाहीये प्रीती. पण त्या तणावामागचं कारण तू आहेस. तुझे ते तथाकथित आदर्शवादी विचार आहे. हेच हेच म्हणतोय मी. कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार न करता तू एकदम निष्कर्षापर्यंत पोहोचतेस. जरा शांतपणे विचार करायला शिक. कदाचित कोणाची चूक आहे, कोण बरोबर आहे हे तुला समजून येईल. असं म्हणत सलील खुर्चीतनं उठला, कॉटवर आला, आडवा झाला. आणि प्रीती तशीच खुर्चीजवळ उभी राहून मनातल्या मनात धुमसत राहिली. मी या माणसावर प्रेम केलं. भैयाच्या विरोधाला न जुमानता याच्याशी लग्न केलं आणि हा माणूस सगळा दोष मलाच देतोय. माझ्यावरच नाही ते आरोप करतोय. कोण समजतो कोण हा स्वतःला? मलाच शांतपणे विचार करायला सांगतोय. मग स्वतः का नाही करत शांतपणे विचार? खरं तर भैयाला काय आवश्यकता होती एवढं नोकर वगैरे पाठवून बोलवून घ्यायची? पण तरीसुद्धा आपला मान बाजूला ठेवून त्यांनी बोलवलं, मोठ्या मनानं क्षमा केली, स्वतःच्या बिझनेसमध्ये सामील करून घ्यायची तयारी दाखवली. आणि हा स्वतःच्या स्वाभिमानाचं, सत्सद विवेकबुद्धीचं तुणतुणं वाजवत बसलाय. प्रीती कितीतरी वेळ हे आणि असलेच विचार करत राहिली आणि कॉटवर पडलेल्या सलीलकडे बघत आतल्या आत फक्त धुमसत राहिली. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहे सुरेश वैद्य लिखित कादंबरी स्वामिनी. आज या कादंबरीचा 7वा भाग तुम्ही ऐकलात. 8वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.